आपल्याला या ठिकाणी आता संकटामध्ये जो काही उभा राहतो त्या खेळाडूला अत्यंत महत्त्व आहे. 30 धावा कशा जमा करता येतील ही ज्या त्या संघाची वाटचाल त्यावर अवलंबून असते. निश्चितच 30 धावांचा टार्गेट सेट असताना हा चॅलेंज स्वीकारून या मैदानावर दाखल होताना आपल्याला भगवान आणि रामचंद्र दिसत आहेत. मैदानावर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी कशा पद्धतीनं होईल, कशा पद्धतीनं आपले पेसर्स वापरले जातात. पहिला पेसर्स म्हणून या ठिकाणी दादर संघ कोणाला कॉल करतोय आपल्याला पाहायचं आहे. रमेश अनुभवी अशा प्रकारचा गोलंदाज आपली भूमिका साकारताना या मैदानावर दिसणार. दक्षिण एंडकडून गोलंदाजी करताना काही पंचांकडून माहिती करून घेताना दिसतोय की स्पर्धेचे नियम काय असणार आहेत. 40+ नवयुवकांना, नवोदित युवा खेळाडूंना तयार करण्याचं ज्यांचा मानस आहे असे सर्व 40+ सर्व खेळाडू आज आपल्याला या अंतिम दिवशी खेळताना दिसणार आहेत. पाहूया, पहिल्या दिवशी टॉपर झालेला कोपर संघ, दुसऱ्या दिवशीचा टॉपर संघ आपण खारपाले जय हनुमान खारपाले संघ आणि आजच्या दिवसामध्ये या 40+ मधून टॉपर होणारा संघ कोण असेल अशा टॉप 3 संघांमध्ये होणारी सूर्य गोरस मुहूर्तावर असताना फायनल आपण पाहणार आहोत. हा हाय व्होल्टेज महामुकाबला मात्र अर्थातच निमित्त आहे ते प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025चा नजराना आपण शेवटच्या पर्वामध्ये आपल्या नजरेत साठवणार आहोत आणि त्या अंतिम सामन्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. पहिला चेंडू येतोय दक्षिण एंडकडून. गोलंदाजी करताना आपल्याला रमेश दिसत आहेत. फेस करताना आपल्याला या मैदानावर भगवान दिसणार आहेत. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रामचंद्र यांना. जिते विरुद्ध दादर, दादर विरुद्ध जिते. पहिला चेंडू, पहिला मिसाईल, पहिला ब्रह्मास्त्र या मैदानावर. बॅकफुटवर जाऊन या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा नारायण सरांच्या माध्यमातून प्रयत्न. ओव्हरथ्रो म्हणून धाव संख्या त्या ठिकाणी जाते. स्क्वेअर लेगच्या सीमारेषेपर्यंत चेंडू पुन्हा एकदा अडवला गेला. तोपर्यंत भगवान याच्या खात्यावर 2 धावा आणि संघाच्या खात्यावर 2 धावा. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी खाता ओपन करताना आपल्याला भगवान दिसत आहेत. जशा प्रकारे दादर या संघानं खाता ओपन करताना 1 धाव घेतली होती, या ठिकाणी मात्र जिथे संघानं 1 पाऊल आणखी पुढे टाकले. खाता ओपन करताना 2 धावा आपल्या खात्यावर जमा केलेल्या आहेत. काही सजेशन देताना या ठिकाणी काही मार्गदर्शन एकमेकाला करताना, कारण श्रीकृष्णाने अर्जुन देखील बावरला होता, घाबरला होता. त्या ठिकाणी अर्जुनाला मात्र श्रीकृष्णाला गीता सांगावी लागली, मार्गदर्शन करावं लागलं. श्रीकृष्णाने त्या ठिकाणी गीतेच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. तशा प्रकारचे या ठिकाणी मार्गदर्शन होताना आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी. काय सुंदर स्पॉट पकडला गेला. योग्य स्लॉटमध्ये चेंडू जातोय सीधा कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. रमेश यांचा हा अनुभव पणाला लावताना कुठेतरी आपण 40 वर्ष खेळत असताना मात्र नवा काहीतरी उच्चांक, नवा आदर्श नवपिढीला दिला पाहिजे अशाच प्रकारची ही गोलंदाजी. चांगल्या प्रकारची वापसी. 2 चेंडू 2 धावा. चेंडूवर मात्र चित्त्याची जेम्प आपण पाहतोय भगवान यांची. निश्चितच चेंडू मात्र शरीरापासून ढकलून काढला. धावसंख्या 1 ने बदल घडवते. आलेख 1 ने वाढलेला आहे. धावसंख्या 3 चेंडू. धावसंख्या खर्च झाली 3. रमेश यांचा पहिला षटक सुरू. दादरच्या माध्यमातून आघाडीचा पेसर्स म्हणून रमेश यांची वर्णी लागली गेली. कर्णधाराने पूर्णपणे विश्वास रमेश यांच्यावर दाखवला आणि तो विश्वास या ठिकाणी कुठेतरी जिंकताना पूर्णपणे मॅनेजमेंटचा आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी मात्र रामचंद्र आणि भगवान यांच्यावर देखील विश्वास दाखवला. आघाडीचे फलंदाज म्हणून विस्फोटक फलंदाज मानले जातात. रामचंद्र तयार आहे. पहिला चेंडू फेस करतोय या मैदानामध्ये. रमेश टू रामचंद्र. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कलाईचा वापर केला. फुटवर्क चांगल्या प्रकारचा, टायमिंग चांगल्या प्रकारचा शॉटमध्ये होता. शरीरापासून चेंडू हा काऊ कॉर्नरवर ढकलून काढला. 1 धाव खात्यामध्ये जमा. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 1 धाव या ठिकाणी आपण जर पाहिली तर धावफलकावर झलकलेली आहे. धाव संख्या 4 चेंडू 4. थोडासा या ठिकाणी डर, या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार करण्याचा, माहोल तयार करण्याचा प्रयत्न रमेश यांच्या माध्यमातून. बॅकफुटवर जाऊन शॉट तयार केला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये शॉट कव्हरमध्ये नारायण सर यांच्या माध्यमातून चेंडूची उचल झाली. 1 धाव आणखी खात्यामध्ये जमा होते. धाव संख्या 5.
60+ मोरेश्वर जोशी यांचं देखील शुभ आगमन या मैदानावर आपला खेळ दाखवताना नवपिढीसाठी किती महत्त्वपूर्ण आदर्श अशा प्रकारचे हे खेळाडू या मैदानावर खेळताना आपल्याला दिसत आहेत. 60+. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला, शिरापासून ढकलून मिड विकेटच्या बाजूने मात्र चेंडू काढला. 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धाव संख्या 2च्या माध्यमातून 7. सुंदर पद्धतीनं अटॅक होता, परंतु संत गतीनं संयमी गतीनं या ठिकाणी धावसंख्या उभारण्याचा 6 पॅकअप या ठिकाणी आपण रमेश सरांचे या मैदानावर पाहिले. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये धावसंख्या 7. सन्माननीय सुहास म्हात्रे यांचं शुभ आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. सरांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. सुहास सर, प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये सहर्ष आपलं हार्दिक स्वागत आहे. बहुमोल वेळ देऊन आज मान्यवर मंडळी प्रल्हादभाईंच्या प्रेमापोटी या ठिकाणी प्रल्हादभाईंना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. यशस्वी अशा प्रकारचं हे रायगड जिल्ह्यातील आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. करते धरते आपण संपूर्ण जबाबदारी या रायगड जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील खेळाडूंना आपण प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे आणि हा मंच उपलब्ध करून देण्याचं धाडस दाखवलं ते प्रल्हादभाईने. आणि म्हणून तर याची देही आणि याची डोळा या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. निमित्त आहे प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 7. अतिन गोलंदाजीचा भार सांभाळतोय. पूर्णपणे विश्वास अतिन यांच्यावर दाखवलाय दादर संघानं. जिथे संघ नो लॉस 7. आपला या ठिकाणी मास्टर माइंड ब्लोईंग अशा प्रकारचा खेळ देण्याचा प्रयत्न रामचंद्र आणि भगवान यांच्या माध्यमातून या मैदानावर होणार. स्ट्राईक ऑन करणार या ठिकाणी भगवान, नॉन स्ट्राईकला रामचंद्र. आता मात्र अतिन मैदानावर येत आहेत. सुंदर अशा प्रकारची साथ देण्यासाठी सलील यांना खांद्याला खांदा लावून खेळ करण्याचा प्रयत्न अतिन यांचा निष्फळ ठरला. परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून दादर संघाला सक्सेस बनवणार का, आपला अनुभव 40 वर्षाचा या ठिकाणी देणार का, हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच समजणार आहे. थोडंसं पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते थोडंसं मुक्त घेऊन करणारं किंवा मुक्ततेकडे वाटचाल करून दाखवणारं आहे. पाहूया या बंधनातून मुक्त झाल्यानंतर स्टान्स जो आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्र मात्र तयार होताना मिड विकेट क्षेत्र त्या ठिकाणी काऊ कॉर्नर खुलं क्षेत्र आहे त्या ठिकाणी. आणि तशा प्रकारचा आपण ग्राउंड स्क्वेअर लेगच्या बाजूनं देखील क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपमध्ये थर्ड मॅन म्हणून त्या ठिकाणी उभा आहे. योग्य वेळेमध्ये मात्र या ठिकाणी प्रत्येक सामना झाले पाहिजे. आम्ही सुतोवाच देत आहोत. पहिला फुलटॉस मिड विकेटच्या बाजूनं नारायण सरांच्या माध्यमातून झेल मात्र टिपला गेला. उत्कृष्ट अशा प्रकारचा या ठिकाणी झेल झालाय. आउट. उत्कृष्ट अशा प्रकारची कॅच. हा अनुभव आहे. हा जज या ठिकाणी महत्त्वाची विकेट नारायण सरांच्या माध्यमातून भगवान यांची घेतली गेली. उत्कृष्ट अशा प्रकारचा झेल हातांच्या गुलदस्त्यामध्ये लपवला गेला आणि पहिली अशा प्रकारची यशस्वी विकेट. चेक केलं जातोय. पंचांचा या ठिकाणी न्यायपालिकेमध्ये इशारा आलेला आहे. थर्डमॅनच्या या ठिकाणी इशाऱ्यानं मात्र कशा प्रकारचा निर्णय तयार होतोय आपल्याला पाहायचं आहे. पूर्ण पारदर्शक अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी येईल ह्या आपण अपेक्षा करत आहोत. सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी आपण अगोदर सुंदर अशा पद्धतीनं कॅच घेतला गेला आहे. लाईन खूप पाठीमागं आहे. जज केला गेला आणि यशस्वी अशा प्रकारची ही कॅच येतोय. थर्ड मॅन या ठिकाणी जशा प्रकारे इशारा केला होता, परंतु थर्ड अंपायरच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचा निर्णय आला. सुंदर.
सिनियर खेळाडूंचा प्रामाणिकपणा नारायण सरांनी अगोदरच या ठिकाणी यशस्वी अशा प्रकारचा झेल आहे या ठिकाणी 100% सांगितलं होतं, परंतु तरीसुद्धा शंका ज्या मनामध्ये आहेत त्यांचं निरसन झालं पाहिजे. प्रत्येक खेळाडूला आत्मिक समाधान लाभला पाहिजे या उद्देशाने थर्ड अंपायरकडे अपील मागवला गेला. थर्ड अंपायरने देखील आपला अपील दिला. या ठिकाणी न्यायपालिकेमध्ये न्याय मागितला. या न्यायाची दाद दिली. पंचांना अपील करायला लावलं. ही विकेट सुंदर अशा प्रकारचा मिड विकेटच्या दिशेनं भगवान यांच्याकडून शॉट तयार केला होता, परंतु झेल मारण्यास या ठिकाणी मजबूर केलं गेलं. सुंदर पद्धतीचा या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा अतिन यांचा प्रयत्न. फॉलो थ्रोमध्ये चेंडू ठेवतोय. सुंदर अशा प्रकारचा स्लो अटॅक होता. अकूट टप्पा या ठिकाणी चेंडू ठेवला गेला होता. फार पाठीमागं चेंडू होता, परंतु मोठा शॉट होईल ह्या अपेक्षा केल्या गेल्या होत्या. या ठिकाणी अतिन जशा प्रकारची गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर मात्र महत्त्वाची विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव. चांगल्या प्रकारची रुटिंग आपण पाहतोय या धावफलकावर. 8 धावा आत्तापर्यंत आहेत, परंतु भगवान यांची विकेट गेल्यानंतर थोडासा संघ चिंतेत आहे. या चिंतेतून जर बाहेर निघायचं असेल तर रामचंद्र यांना टेक ऑफ चेंडूला द्यावं लागेल. चांगल्या प्रकारची चेंडूला भरारी द्यावी लागेल. पाहूया तशा प्रकारचा खेळ होतोय का नाही. सुंदर अशा प्रकारचा क्लासिकल या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच बॅटची बाहेरची कडा चाटून चेंडू जातोय सीधा कीपरच्या हातामध्ये. सक्सेसफुल अशा प्रकारची विकेट. सुंदर कटआउट आउट स्विंगचा नजराना आपण या ठिकाणी अतिन यांचा पाहिला. सुंदर गोलंदाजी अनुभव आहे. खेळाचं समर्पण या ठिकाणी दादर गावासाठी देताना आपल्याला, आपल्या टीमसाठी देताना आपल्याला अतिन दिसत आहेत. सुंदर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन गोलंदाजीमध्ये 6 पॅकअपने भरलेली ही गोलंदाजी आपण पाहतोय. जशा प्रकारे मोठ्या विकेट भगवान यांची पहिल्या चेंडूवरची विकेट आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर देखील रामचंद्र यांची ही विकेट. ही जोडी मात्र डगआउटमध्ये पाठवण्यात यश मिळवलंय ते अतिन यानं. कदाकाली जर अतिनचा हा प्रयत्न कदाचित असेल किंवा रणनीती असेल की या 2 महत्त्वाच्या विकेट आपण जर मिळवल्या तर संघाचा विजय कदाचित आपण जिथे संघाकडून खेचून आणू शकू. कदाचित हीच इच्छा किंवा अपेक्षा किंवा ही रणनीती दादर संघाची असावी. पाहूया येणारा खेळाडू तुळशीदास. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कटआउट चेंडू केला गेला. लेग स्टंपवरून मात्र चेंडू ऑफला काढला गेला. सुंदर अशा प्रकारचा लेग कटचा मारा या ठिकाणी कुठेतरी अतिन यांचा सक्सेसफुल होतोय. आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झाले. 4 चेंडूमध्ये धावा ज्या काही खर्च झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. एवढी कंजूस गोलंदाजी या मैदानावर आग ओकणारे चेंडू, परंतु हळुवार चेंडू असून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम सक्सेसफुल पद्धतीनं मात्र या ठिकाणी अतिन करतायत. सुंदर पद्धतीनं बॅकफुटवर जाऊन या ठिकाणी मात्र स्ट्रोक तयार केला गेला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूवर उचल झाली. अर्थातच 1 धाव खात्यामध्ये जमा होते. आतापर्यंत 5 चेंडू आपण पाहतोय, जिथे संघ मात्र 9 धावांपर्यंत या धावसंख्येला आकार देतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असताना दुसरा षटक देखील पूर्णत्वाकडे वाटचाल करतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. रिमेन्समध्ये आत्तापर्यंत 13 चेंडू आहेत. 3-13 मात्र कोणाचे वाजतायत. विराट कोहलीने 3-13 पाकिस्तानचे वाजवले होते. या ठिकाणी 3-13 कोणाचे वाजतायत आपल्याला पाहायचं आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी काही धावाची गरज आहे. या ठिकाणी जर पाहिले आपण तर आणखी आणि लोअर फुलटॉस चेंडू डायरेक्ट लेग बिफोरची अपील केली गेली. पंचांनी देखील या ठिकाणी इंस्टेशिंग होऊन आऊट घोषित केलं गेलं आणि अशा प्रकारे ही तिसरी विकेट. ओव्हर हॅट्रिक.
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेतली पाहिजे. आपल्या गतीला महत्त्व नाही, योग्य दिशेला महत्त्व आहे. अतिन यांनी करून दाखवलं. फक्त धावा 6 चेंडूमध्ये खर्च केल्या 2 आणि विकेट घेतलेले आहेत त्या 3. ही पहिचान आहे, ही रफ्तार आहे, ही ओळख आहे, हा स्टेटस आहे अतिन यांचा. मॅन फ्रॉम दादर मध्ये आपण पाहतोय विजयी यांना ऑफिशियली ड्रिंक या ठिकाणी पाहतोय आपण. दुसऱ्या षटकानंतर 12 चेंडू शिल्लक, धाव संख्या मात्र स्थिरावलेली. 21 धावांची आणखी गरज आहे. पूर्णपणे सामना जणू काही आपल्याकडे वळवलाय, परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत अशक्य असं काहीच नसतं म्हटलं जातं. जशा प्रकारे विक्टोरिया संघ, सेंचुरीबर्ग संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 77 धावांची गरज असताना 77 धावा देखील केल्या होत्या. 22 चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजाने टाकले होते. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत. या ठिकाणी मात्र आता 12 चेंडू शिल्लक असताना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. नारायण सर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज म्हणून भूमिका साकारतील. दादर संघाला नेहमीच संकटमोचक म्हणून, तारणहार म्हणून राहिलेले आहेत. कितीतरी वेळा तारलेला आहे. ज्या खरोखरच शिक्षणाची गंगा त्यांच्याकडे आहे, परंतु आपण आपल्या गावासाठी वेळ दिला पाहिजे, आपल्या चाहत्यांसाठी वेळ दिला पाहिजे. आणि शहापूरवरून ते आपल्या गावाच्या मान सन्मानासाठी खास वेळ काढून या मैदानामध्ये 40+ माध्यमातून नवयुवकांना नवचैतन्य दिला पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी ते येत असतात. आज त्यांचाच 3रा ओव्हर आपण या ठिकाणी दादर संघासाठी पाहणार आहोत. पाहूया 6 चेंडूमध्ये मात्र आता काय होणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, परंतु 6 चेंडूंचा नजराणा नारायण सरांच्या माध्यमातून या ठिकाणी डिलिव्हर्ड होईल. धाव संख्या आतापर्यंत फक्त 9 झालेला आहे. संघ तसा अडचणीमध्ये आहे, परंतु ज्या मैदानामध्ये तुमच्या पराभवाची चर्चा केली जाते त्याच मैदानामध्ये मात्र विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका, तुम्ही हार मानू नका, वेळ जास्त घेऊ नका. प्लीज सहकार्य करा, स्पीडअप करा. सुंदर अशा प्रकारचा चक्र तयार केला गेलाय. पुन्हा एकदा नारायण सर या ठिकाणी आपल्या गोलंदाजीला साजेस क्षेत्ररक्षण तयार करताना आपल्याला दिसत आहेत. सर्व खेळाडूंना या ठिकाणी सजगता देताना सावध राहण्यासाठी हा इशारा नारायण सरांचा आपण पाहतोय. 44 नंबरची जर्सी परिधान करून गोलंदाजी मार्कवर दक्षिण एंडकडून प्रस्थान करताना आपल्याला दिसतील. फलंदाज आपण त्या ठिकाणी तुलसीदास यांना पाहतोय. सुंदर अशा प्रकारचा शॉट, कलाईचा वापर केला गेला. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू ठेवला आहे. अर्थातच चेंडूवर मात्र या ठिकाणी ताबा मिळवला गेला, उचल केली गेली. एक धाव पहिल्या चेंडूवर येतोय तुलसीदास यांच्या माध्यमातून. सुंदर अशा प्रकारची उंची आहे, उंचीदार फटके झाले पाहिजेत. या ठिकाणी विजयी यांना आपण पाहतोय. विजय यांच्या नावामध्ये विजय आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देतील का हा प्रश्नचिन्ह समोर आहे. चेंडू कमी राहिलेले आहेत, धावा जास्त बनवायच्या आहेत. अटॅक या ठिकाणी करावा लागेल. बॅकफुटवर जाऊन शॉट तयार करण्याचा साईड रोटेट झाली गेली, जबाबदारी डायव्हर्ट झाली. थोडीशी या ठिकाणी मात्र प्रयत्न आहेत एकमेकावर विजय मिळवण्यासाठी. खरोखरच जखमी होणं या झालेल्या वीरांना जखमा ज्या काही असतात त्या अर्थातच आणि निश्चितच वीरांचं अलंकार असतात आणि त्याप्रमाणे या ठिकाणी धावताना थोडीशी अडथळा निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली. परंतु एंड इज द बिगिनिंग, अंत असती प्रारंभ. शेवटातूनच आपल्याला सुरुवात करता येते आणि म्हणून तशा प्रकारची सुरुवात ही केली पाहिजे. अभी नाही तो कभी नाही. वेळ गेलेली नाही. दिवाळी गेल्यानंतर मात्र फटाके फोडून त्याचा फायदा नाही आणि म्हणून हुकमाचे एक्के वेळेवर हुकमाची पानं बाहेर काढलं पाहिजे. अन्यथा हे हुकमाची पाने देखील कधी कधी वाया जातात आणि तशा प्रकारे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर योग्य वेळेला योग्य फटके झाले पाहिजेत. नारायण सर पुन्हा एकदा सुंदर लोअर फुल टॉस, पूर्णपणे बॅकहोलमध्ये चेंडू यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू, मोठा शॉट घेण्याचा हा प्रयत्न होता. अभी नहीं तो कभी नहीं, मुदई लाख बुरा कहे वही होता है जो मंजूर खुदा होता है म्हटलं जातं. हिम्मत है मर्दा तो मेहरबान खुदा, आणि ती हिम्मत दाखवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी तुलसीदास यांच्या माध्यमातून होतोय. या मैदानावर पुन्हा एकदा आपण पाहतोय नारायण सरांची गोलंदाजी.
शरीरापासून ढकलून काढलाय. पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडूची उचल करण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय. पॉईंटच्या दिशेने हुक चेंडू केला गेलाय. चांगल्या प्रकारची दिशा दाखवली होती. 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धाव संख्या जिथे संघाची या षटकातील 4 चेंडू आणि धाव संख्या होती ती 13. वास्तविक अशुभ अंक मानला जाईल जिथे संघासाठी, परंतु या ठिकाणी अनुभवाची शिदोरी पणाला लावावी लागेल तुलसीदास आणि विजय यांना जिंकण्यासाठी. आणखी 17 धावांची आवश्यकता आहे. 17चा खतरा मात्र जिथे संघाच्या डोक्यावर मंडरत आहे. पाहूया 8 चेंडू 17 धावा. फुल टॉस मिड विकेटच्या बाजूने झुंजार अशा प्रकारचा चट्टानाला देखील फोडून काढण्याची ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे ती तुलसीदास याने. आपला अनुभव पणाला लावला. षटकार. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज अशा प्रकारचं समीकरण एका मोठ्या फटक्यानं मात्र तयार केलं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की विजयाचे मुकुट संघर्षाशिवाय डोक्यावर नाचवता येत नाहीत. त्यासाठी हिम्मत दाखवावी लागते. आणि म्हणून विजेते तेच होतात ज्यांच्यामध्ये जिजान खेळण्याची ताकद असते, ती हिम्मत असते. विजेते कधी मैदानात हार मानत नाहीत आणि मैदानात हार मानणारे कधी विजेते होत नाहीत. ती हार यापर्यंत आत्तापर्यंत तरी या मैदानामध्ये आपल्याला तुलसीदास आणि विजय यांनी मानलेली दिसत नाही. सुंदर अशा प्रकारची फटकेबाजी केली. मिडविकेटचा मोठा फटका आणि त्यानंतर बॅकफुटवर जाऊन तयार केलेला फटका आपण पॉईंटच्या दिशेनं पाहिला. ज्या 2 चेंडूमध्ये शेवटच्या या 2 चेंडूमध्ये 8 धावा संघासाठी आल्यात, त्या 8 धावांच्या माध्यमातून धाव संख्या 21. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. गोलंदाजीचा भार या ठिकाणी सांभाळताना आपल्याला विजय दिसतील. आणि काय क्रीडादेवतेची देखील कमाल या ठिकाणी आपण पाहतोय. विजय टू विजय दोघांनी देखील महारथी या मैदानामध्ये या 40+ मॅचेसमध्ये उतरवलेत. विजयचा सामना विजय करेल. नावामध्ये दोघांच्या विजय आहे. क्रीडादेवता मात्र कोणावर खुश होते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. माझ्या मना लढत रहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. खरोखरच थांबणारे ते आम्ही नाहीत. जितू आई जिते संघाचे 40+ संघाचे हे खेळाडू आपल्याला सांगत आहेत. नाव आहे विजय, नावामध्ये विजय आहे. पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी खेळ करतोय विजय. या ठिकाणी परतावा देणार अर्थातच गोलंदाजीचा भार सांभाळतोय. नगरपालिका कडून गोलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहतोय. 6-9 पहिला चेंडू येतोय, अत्यंत महत्वाचा चेंडू हवेमध्ये, परंतु सुरक्षित क्षेत्र या ठिकाणी गाठलंय चेंडूनं. चांगल्या प्रकारचा कॉल तुलसीदास यांच्या माध्यमातून. विजय सलामत. नजरहटी दुर्घटना घटी, परंतु अशा पद्धतीनं मात्र या ठिकाणी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला. सलील हे चेंडूवर जर धावून आले असते तर चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेला असता, परंतु नाही. चांगल्या पद्धतीनं चेंडूची उचल झाली. सावध अशा प्रकारचा सजग त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. धाव संख्या मात्र 2 अडवू शकले नाहीत. आता 5 आणि 7, 7-5, 5-7. काय सुंदर अशा प्रकारचा हा अनुभव आहे. खेळाचं समर्पण कसं करायचं आपल्या गावाच्या मान सन्मानासाठी या सिनियर खेळाडूंकडून शिकावं.
जे आत्ताच्या युवा गोलंदाज युवा फलंदाजांसाठी आदर्श म्हणून आज 40+ सामने खेळत आहेत. सुंदर आणि ती संधी दिली, तो प्लॅटफॉर्म दिला प्रल्हाद भाई याने. सुंदर असं दर्जेदार आयोजन आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पाहतोय. अर्थातच पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. फार वेळ या सामन्याला आपण पाहतोय, जास्त वेळ घेऊ नका कृपया करून. प्रल्हाद भाई चषक निर्विवादपणे यशस्वी करण्यासाठी आपण सहकार्य करा. नारायण सर आम्ही विनंती करतोय. अतीन सर आपणाला देखील विनंती आहे. या ठिकाणी मात्र आपण मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, टान्स पाहतोय. काही सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कॉल केला गेलाय. पाहूया काय होतोय. या ठिकाणी मात्र पोहोचता पोहोचता अपयश आलंय. रनआउटची विकेट, पंचांचा इशारा होतोय. रनआउट. थोडंसं या ठिकाणी मात्र सामना हातामध्ये आलाय. चिंतेचं वातावरण, रणनीती या ठिकाणी आपण पाहतोय. कुठेतरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र अति आक्रमकता थोडीशी फसली गेली. रनआउटची विकेट पंचांच्या माध्यमातून मात्र डिक्लेअर झालेली आपण पाहतोय. पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थित पोचता आलं नाही आणि परिणामी आपण या ठिकाणी पंचांना मात्र आपलं हात वरती करताना पाहिलं. चला क्षेत्ररक्षक आपण आपल्या जागेवर राहा. पंच त्या ठिकाणी आहेत निर्णय देण्यासाठी. योग्य तो निर्णय घेण्याची कुवत पंचांमध्ये आहे. चांगल्या प्रकारचं परीक्षण या ठिकाणी दोन्ही पंचांच्या माध्यमातून होतोय. राजा सर, संतोष सर आपले निर्णय या ठिकाणी देत आहेत. तसं पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना. अर्थातच पहिली फेरी आपण पाहिली खारपाले संघ, दुर्शेत संघ आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय दादर विरुद्ध जिते. यानंतर होणारा सामना, यामधून विजयी होणारा आणि पहिल्या सामन्यामधून विजयी होणारा खारपाले संघ. आपण दोन्ही कर्णधार लक्षात ठेवायचं आहे. सामना संपल्यानंतर त्वरितच या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू होणार आहे. चला त्वरित निर्णय घ्या. निर्णय न्यायपालिकेत गेलाय परंतु त्वरित आपण निर्णय घ्या. ओके, सामना सुरू करा. फार वेळ घेतलात सामन्यासाठी. रमेश फलंदाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा क्षण असणार. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. सुंदर पद्धतीचा हा चेंडू, रायझिंग दिली गेली. आखूड टप्प्याचा मारा, परंतु रमेश देखील मैदानातून या ठिकाणी बाहेर जावं लागेल. रनआउटची विकेट फेकली गेली. फक्त या ठिकाणी आपण क्रॉसिंग पाहतोय. विजय या ठिकाणाहून गेल्यानंतर तुलसीदास मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. पाहूया कशा पद्धतीनं एरवी हा सामना कुठेतरी आपल्याला वाटत होता की जितेच्या बाजूनं वळलाय, परंतु नाही, की सामना गेलेला जो काही असतो तो खेचून आणण्याची ताकद ही दादर संघामध्ये आहे, हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बाकी चेंडू राहिलेले आहेत ते 3 आणि 3 चेंडूमध्ये धाव संख्या जमवायची आहे ती 7 धावा. शेवटचे 3 चेंडू, जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. हारी हुई बाजी को जितना जिसे आता है उसे बाजीगर कहा जाता है. वो बाजीगर यहाँ हम देख रहे हैं तुलसीदास के रूप में. काही मारू शकतो, मोठे शॉट घेऊ शकतो, ही ताकद आहे तुलसीदास यांच्यामध्ये.
खरोखरच पूर्णपणे चकवून टाकलेला आहे या ठिकाणी ओव्हर द लेग स्टंप अशा प्रकारचा हा चेंडू, परंतु थोडासा या ठिकाणी जर पाहिला तर लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंचांचा या ठिकाणी दिशादर्शक निर्णय येत आहे. वाईड बॉल. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या होते ती 24 धावा. आता मात्र तुळशीदास यांचा एकच भन्नाट फटका या ठिकाणी मात्र सामन्याला पूर्णत्व देऊ शकतो. 6 धावांची गरज शेवट राहिलेला आहे तो 3 चेंडूंचा. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एक षटकाराची एक बिग हिट, देखना आणि दर्जेदार शॉट त्याची गरज नाही. या ठिकाणी मात्र हा दबाव स्पष्टपणे सांगत आहे की किती हाय व्होल्टेज अशा प्रकारचं प्रस्थान करणारा हा सामना रंग घेत आहे. निश्चितच शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत विजयी यांचे आणि धावांची गरज आहे ती 5 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. ज्याची शक्ती अपूर्व असेल, ज्याचे ध्येय अचूक, तोच होऊन दाखवेल प्रेक्षकांना आज खरा धडाकेबाज. तो धडाकेबाज या ठिकाणी सुरेश होतोय की तुलसीदास होतोय. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. रिमेन्स मध्ये 2 चेंडू. बिग अपील या ठिकाणी केलं गेलंय. निर्णय घेतला जाईल. चाणाक्षपणा वापरला गेलाय. कशा पद्धतीनं या ठिकाणी वॉर्निंग पर्यंत जातील का त्या निर्णयापर्यंत दोन्ही पंच. आपल्याला मात्र हा निर्णय पाहायचा आहे. न्यायपालिकेमध्ये मात्र निर्णय आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय असेल. थोडासा देखील या ठिकाणी निर्णय जरी चुकला तरी दोन्ही संघांवर मात्र दबाव येऊ शकतो. या दबावामधून मात्र कशा पद्धतीनं दोन्ही संघ बाहेर येतील. हाय व्होल्टेज अशा प्रकारचा अंतिम 2 चेंडूंचा थरार आपण या मंचावर पाहतोय. या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आजच्या आउट नो वॉर्निंग. या ठिकाणी मात्र वॉर्निंग दिली गेली. चेंडू आम्ही या ठिकाणी गृहीत धरावा का? बॉल काउंट नाही. शेवटचे 2 चेंडू. ओके ओके. पुन्हा एकदा संधी या ठिकाणी आलेली आहे. तुलसीदास महत्त्वाची विकेट या ठिकाणाहून गमावून मैदानाच्या बाहेर होत आहेत. नो काउंट बॉल. शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज अशा प्रकारचा सामना असणार. तोच थरार. या ठिकाणी जर क्षणाबद्दल आपण बोललो तर क्षण आहे. अरे बॉल काउंट नसते आली. बॉल काउंट नसतो. बॉल काउंट नसते. नसते. पंच निर्णय द्या. विकेट असते. बॉल काउंट नसते. बॉल काउंट असतो तो. बॉल काउंट नसते. नाही दादा बॉल काउंट नसते. बॉल काउंट नाही. पंकड या ठिकाणी मंकड निर्णय लावला गेलाय. ज्या मंकड निर्णयामध्ये बॉल काउंट नसतो. ओरम आंतरराष्ट्रीय मध्ये हा बॉल काउंट नसतो आणि तोच कदाचित निर्णय या ठिकाणी न्यायपालिकेमध्ये होणार का? जर आंतरराष्ट्रीय नियम आपण लावला तर मंकड विकेटला बॉल काउंट नसतो. हेच फक्त आम्ही आतापर्यंत पाहिलं.
लाटणी मारणारा हा अति दबावशाली हाय व्होल्टेज अंतिम 2 चेंडूंचा थरार आपण अनुभवतोय, आपल्या डोळ्यात साठवतोय आणि या प्रल्हादभाई चषकाचे साक्षीदार होतोय. चला लवकरात लवकर सामना सुरू करा प्लीज पंच. सुंदर अशा प्रकारचा हा चेंडू दबावशाली. आता मात्र शेवटच्या चेंडूवर संपूर्ण रंगत येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून हा अंतिम क्षण जो काही आहे तो निश्चितच दबाव निर्माण करण्याचा शेवटचा क्षण आहे, तो रणनीती आखण्याचा आणि सर्वात हा शेवटच्या चेंडूवरचा क्षण असेल तो सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनाला जिंकण्याचा. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा चेंडू नगरपालिका एंड कडून येतोय. विजयी गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी सुरेश आपण पाहतोय. 5 धावांची आवश्यकता. जीते की दादर, दादर की जीते, विजय की सुरेश. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. ओव्हर द लेग स्टंप अशा प्रकारचा हा चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आणि अशा प्रकारचा अत्यंत वेल झालेल्या या सामन्याला हा सामना संपतोय. जिंकलेल्या आणि पराभूत दोन्ही संघ